हळद लागवडीसाठी प्रसिद्ध असलेल्या सातारा आणि सांगली जिल्ह्याला मागे टाकत आता मराठवाड्यानं सर्वाधिक हळद लागवड क्षेत्रामध्ये आघाडी घेतली आहे। राज्यातील एकूण हळद लागवडीखाली असलेल्या क्षेत्रांपैकी निम्म्याहून अधिक हळद लागवड ही एकट्या हिंगोली जिल्ह्यामध्ये होतीये। राज्यात यंदा एकूण 84,066 हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड झाली आहे आणि त्यापैकी फक्त हिंगोली जिल्ह्यातील क्षेत्र हे 49,764 हेक्टर इतकं आहे। त्यानंतर हिंगोली नंतर नांदेड, वाशिम, यवतमाळ आणि परभणी या जिल्ह्यांचा क्रमांक लागतोय। राज्यातील एकूण हळद लागवडीची जिल्ह्यानुसार माहिती आपण घेऊयात। नमस्कार, मी ऋतुजा पुन्हा एकदा तुमच्या सोबत। आपण पाहताय महाराष्ट्र भूमी। राज्यात यंदा एकूण 84,066 हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड करण्यात आली आणि त्यापैकी हिंगोलीत 49,764 हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड करण्यात आली आहे। त्याखालोखाल नांदेडमध्ये 13,131 हेक्टर, वाशिममध्ये 4,149 हेक्टर, यवतमाळमध्ये 3,736 हेक्टर, परभणीमध्ये 3,151 हेक्टर, बुलढाण्यामध्ये 1,763 हेक्टर, जालन्यामध्ये 1,077 हेक्टर, जळगावमध्ये 984 हेक्टर, चंद्रपूरमध्ये 787 हेक्टर, गोंदियामध्ये 382 हेक्टर, भंडाऱ्यामध्ये 375 हेक्टर आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 351 हेक्टर क्षेत्रावरती हळदीची लागवड झाली आहे, अशी माहिती मिरज तालुक्यातल्या कसबे डिग्रस मधल्या हळद संशोधन केंद्रानं दिली आहे। तर नेमकं मराठवाडा आणि विदर्भात हळद लागवडीचं क्षेत्र हे कसं काय वाढलं आहे? मराठवाडा आणि विदर्भामध्ये कापूस, सोयाबीन आणि कडधान्य या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जायची, पण गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे सोयाबीन पीक जे आहे ते अडचणीत आलेले आहे। कापसाची उत्पादकता ही बोंडअळीमुळे कमी झाली आहे, तर पावसाचा फटका आणि काही कमी दर ह्यामुळे कडधान्यांची अवस्था सुद्धा तशीच झाली आहे। तर या तुलनेमध्ये हळदीचं पीक हे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतंय। हळदीच्या कंदांची वाढ ही जमिनीच्या खाली होते, त्यामुळे अतिवृष्टी, पूर किंवा गारपीट याचा कुठलाही फटका या पिकाला बसत नाही। फार तर फार उत्पादकता कमी होणं किंवा कंदकूज काही प्रमाणामध्ये होतं, परिणामी नुकसानीचं प्रमाण हे मात्र कमी आहे। तसंच दरही चांगला मिळतो, त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आता हळदीला प्राधान्य देत आहेत। बाजारपेठा विस्तारल्यानं हळद उत्पादकांना फायदा होतोय। सांगलीची हळदीची बाजारपेठ ही जगात प्रसिद्ध आहे। पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि कर्नाटकच्या सीमा भागातील हळद सुद्धा विक्रीसाठी सांगलीमध्येच येत होती, मात्र आता हिंगोली, वसमत, वाशिम आणि नांदेडमध्ये सुद्धा हळदीचे व्यवहार होत आहेत। जवळच बाजारपेठ उपलब्ध झाल्यानं शेतकऱ्यांचा हळद लागवडीकडे आता कल वाढलेला आहे। त्याबरोबरच हळदीला सरासरी 9 ते 10 हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव येतोय आणि हा चांगला दर आहे। त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात हळदीचं क्षेत्र आता झपाट्यानं वाढतंय। सांगली आणि साताऱ्यामध्ये हळदीचं क्षेत्र का घटतंय? आजवर सांगली जिल्हा हा हळदीसाठी प्रसिद्ध होता, मात्र हा जिल्हा हळदीच्या लागवड क्षेत्राचा विचार करता 11व्या क्रमांकावरती फेकला गेलाय। सांगलीमध्ये एकूण 774 हेक्टरवर तर साताऱ्यामध्ये 1,788 हेक्टरवर हळदीची लागवड झाली आहे। मराठवाडा आणि विदर्भात वेगानं हळद लागवडीखालील क्षेत्र आता वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे सांगली साताऱ्याची हळद लागवडीतील मक्तेदारी आता मोडीत निघाली आहे। सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये हळद लागवडीचं क्षेत्र घटण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की या भागामध्ये वाढत चाललेली फळ पिकांची लागवड, द्राक्ष, डाळिंब यासारख्या इतर फळ पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्यामुळे हळदीचं क्षेत्र हे आपोआपच कमी होतंय। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या महाराष्ट्र भूमी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।